नमस्कार. शटर स्क्रीनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आशा आहे तुम्ही सगळे खुश आहात आणि सुरक्षित आहात. तुम्ही आयुष्यात कधी रिजेक्शनला सामोरे गेलेले आहात का? नाही. रिजेक्शन आयुष्यात एकदा तरी आलंच असेल आणि नसेल तर ते रिजेक्शन शोधा. आत्ता लगेच. म्हणजे कोणाला प्रपोज वगैरे करायला जाऊ नका. कारण रिजेक्शन म्हटलं की आपल्याला एकच गोष्ट आठवते. असो. आपण हा विचार केला आहे का? जे यशस्वी लोक आहेत, त्यांनी असं काय केलं, ज्याच्यामुळे ते एवढे यशस्वी झाले किंवा त्यांना एवढं मोठं यश मिळालं? कारण यश एका रात्रीत मिळत नसतं, हे तर आपल्याला मान्यच करावं लागेल. हे लोक रिजेक्शनला रिलीज करतात आणि प्रयत्न करत राहतात. या उलट रिजेक्शनच्या भीतीने काही लोक प्रयत्नच करणं टाळतात. जेवढे आपण प्रॉब्लेम्सपासून पळतो, तितकेच प्रॉब्लेम्स वाढत जातात. कधी-कधी आपण ऐकतो किंवा बोलतो देखील. एक दुःख संपलं की दुसरं काहीतरी हजर असतं. खरं तर रिजेक्शनच्या भीतीच्या मुळाशी एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे जजमेंटची भीती. लोक काय म्हणतील याची भीती. जेव्हा तुम्ही प्रयत्न करणं सोडत नाही, तेव्हा आपोआपच मेंदूला हा संदेश जातो की परिस्थिती फार कठीण नाहीये किंवा फार गंभीर नाहीये. यातून मार्ग निघू शकतो. यासाठी आपण एक उदाहरण पाहूयात. नुकताच UPSCचा रिझल्ट लागला. एका UPSC पास झालेल्या यशवंतांच्या सत्कार कार्यक्रमात मी उपस्थित राहिले होते. त्यात पहिल्या प्रयत्नात पास झालेले यशवंत फारच कमी होते, म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत. बाकीच्यांना किमान एक तरी प्रयत्न करावा लागलाच होता. म्हणजेच एकदा तरी त्यांनी रिजेक्शन सहन केलेलं होतं आणि पुढच्या प्रयत्नात ते यशस्वी झाले. याचाच अर्थ काय, तर त्यांनी रिजेक्शनचा पाठपुरावा केला आणि यशापर्यंत पोहोचले. रिजेक्शनला सहज हाताळता येऊ शकतं, त्याला स्वीकारता येऊ शकतं आणि त्यातून शिकून, चुका सुधारून आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचताही येऊ शकतं. पण एखादं रिजेक्शन आलं तर आपण प्रयत्न थांबवून थकून जातो. असं न करता जर आपण असं ठरवलं की नो मॅटर व्हॉट इज द रिझल्ट, आपण एक ट्राय तर करायचाच, तर सकारात्मक बदल घडायला लागतात. तुम्ही 10 वेळा प्रयत्न केला आणि जर तुम्ही यशस्वी नाही झालात, तर तुम्ही उत्तम प्रयत्न करण्यात मात्र यशस्वी झालेले असता आणि या अनुभवाच्या जोरावर तुम्ही इतर बाकीच्या कुठल्याही गोष्टींमध्ये मास्टरी मिळवू शकता. कारण तुम्ही प्रयत्न करण्यामध्ये कुठेही कमी पडलेले नसता. जर तुम्हाला नाही ऐकण्याची सवय नसेल, तर तुम्ही पुढे जाऊच शकत नाही. कारण प्रत्येक गोष्ट ही नेहमीच तुमच्या बाजूने असेलच असं नाही. रिजेक्शनचा अर्थ तुम्ही त्या योग्यतेचे नाही हा होत नाही. कोणत्याही प्रकारचे नाही हे तुमची कुवत ठरवत नसतं. फक्त तुम्हाला थोडे जास्त प्रयत्न करण्याची गरज होती हे सांगत असतं. थोडंसं शांतपणे हा एवढाच पॅच ऐकलात तर ही गोष्ट तुम्हाला समजेल. पण जर तुम्ही स्वतःला कमकुवत समजत असाल, तर नाही ऐकून घ्यायची तुमची तयारीच नसेल, तर तुम्ही सेल्फ क्रिटिसाइज करायला सुरुवात केलेली असते. म्हणजे तुम्ही स्वतःलाच क्रिटिसाइज करत असता. आणि त्या भावना तुम्ही इतक्या स्ट्राँग केलेल्या असतात, की तुमचा मेंदू तुमच्या शत्रूसारखं काम करायला लागतो. आणि मग तुमच्या नकारात्मक भावना ह्या अधिक वाढीस लागायला सुरुवात होते. यातूनच तुमच्यामध्ये सोशल एन्झायटी निर्माण होते. याचा परिणाम असा होतो, की तुम्ही तुमच्यापर्यंत येणाऱ्या संधी असतील, लोकं असतील किंवा कार्यक्रम असतील, यांना टाळायला सुरुवात करता. जर एखादं काम तुम्हाला नाही मिळालं, तर याचा अर्थ असा नसतो, की तुम्ही त्या कामाच्या लायक नव्हता. त्याचा अर्थ असा घ्यायचा, की ज्या रिक्वायरमेंट त्यांना होत्या, त्या तुम्ही पूर्ण करू शकत नव्हतात किंवा त्यांच्या त्या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत नव्हतात किंवा मग अजून काहीतरी कारणं असू शकतात. नाही म्हणायचं किंवा हो म्हणायचं हे समोरच्याच्या हातात आहे. आपण प्रयत्न करायचे मात्र सोडायचे नाही. इथे एक गंमत आहे, ज्यातून तुमची खरी पर्सनॅलिटी लक्षात येते. या प्रसंगाला तुम्ही कसं घेता यावर तुम्ही सकारात्मक आहात की नकारात्मक हे लक्षात येतं. म्हणजे जर तुम्हाला रिजेक्शन आलं आणि तुम्ही जर त्या रिजेक्शनमधून इझिली बाहेर पडलात, की ठीक आहे, हे काम गेलं, आपण दुसरं कामासाठी प्रयत्न करू, असं जर म्हणत असाल तर तुम्ही सकारात्मक आहात.
पण मला हे काम मिळालंच नाही. मग ह्यांना दुसरं कोणतरी हे चांगलं कॅपॅसिटीवालं दिलं किंवा मग ह्यांनी जास्त पैसे घेतले किंवा मग ह्यांना काहीतरी आमिष दिलं आणि मग ते काम त्यांच्याकडे गेलं. असं जर म्हणत असाल, तर तुम्ही तक्रारी करताय आणि ही तुमच्यामधली निगेटिव्ह बाजू असते. तर या प्रसंगामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह आहात की निगेटिव्ह आहात याचाही तुम्हाला शोध लागतो. बरं, मग आता मला माझी सकारात्मक बाजू वाढवायची आहे. माझ्यातली निगेटिव्हिटी मला काढून टाकायची आहे. तर मग मी काय करू शकते? तर याच्यासाठी मला थोडेसे जास्त एफर्ट्स घ्यावे लागतील. थोडं शांत बसून स्वतःवरती काम करावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल? थोडे श्वसनाचे व्यायाम करावे लागतील. कारण हाच एक बेस्ट उपाय असतो स्वतःला शांत करण्यासाठीचा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची कल्पनाशक्ती. बऱ्याच संशोधनानंतर हे सिद्ध झालं आहे की इमॅजिनेशनने तुमच्या मेंदूतील न्यूरॉन्समध्ये बदल घडतात आणि त्या मेंदूला खऱ्या वाटायला लागतात. म्हणजे तुम्ही जे इमॅजिन करता हे मेंदूला खरं वाटायला लागतं आणि मग तो त्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट करायला लागतो. आणि मग यातूनच तुमच्यामध्ये लढण्याची ताकद यायला लागते आणि तुम्ही पॉझिटिव्हली किंवा स्ट्रॉंगली एखाद्या प्रसंगाला सामोरे जायला लागता. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार आहे, कारण ह्याच्यामध्ये एक छान यम्मी टेम्पटिंग अशी रेसिपी आहे, जी की तुम्हाला सांगण्याची गरज नाही, बघूनसुद्धा तुम्हाला लक्षात आली असेल. पण जर का हा ऑडिओ तुम्हाला आवडला असेल, तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि हो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.